त्यावेळेला असता आमची पुरी गँग बाबा इलायचीचीच गँग झाली आणि ह्या होळीच्या चक्करमध्ये एक मोठा मॅटर होणार होता. आता ते झालं असं की आज होती होळी आणि सकाळी काही होळीसारखं वाटत नव्हतं मार्केटमध्ये, म्हणून मी सकाळी चाललो गेलो आपल्या शॉपकडे. म्हटलं चला शॉप वगैरे उघडा, आज कोणी आपल्याला भरवणार नाही. थोड्याच वेळामध्ये हेमंत भाऊ वगैरे आले शॉपमध्ये आणि मस्त आम्ही कोरे कोरे बसून होतो. आणि थोड्याच वेळामध्ये मग आपल्या शॉपमध्ये अजित भाऊ आले. अजित भाऊ सेलू मध्ये फनी रील बनवते. आता सेलू मध्ये जे राहते त्यांना तर माहितच असेल. आता जवळजवळ 10 वाजत आले होते ना, आम्ही मग काय केलं, स्वतः गुलाल आणला ना एकामेकाला लावून टाकला. आता म्हटलं कोणी तर येऊन नाही राहिलं शॉप मध्ये, कोणी काही येणार नाही. पण काय माहित होतं असं होणार. थोड्याच वेळामध्ये पुरी गँग आली झाला. मग काय माझ्या गँगने केला माझ्यावरती एवढा भयंकर हमला आणि मला चांगलं रंगून टाकलं. आणि मग मी रागारागामध्ये काय केलं, बाबा इलायचीचा कलर माझ्या हातात घेऊन घेतला. आता म्हणलं कोणाला भरवायचं, सगळ्यात पहिले सापडला तेजाले राहून दिला कलर, तेजाले बनवला बाबा इलायची. आणि मग तेजाने जो बदला घेतला की पुरे गँगले बाबा इलायची बनवा लागलं. आता पुरी गँग तर रंगलीच होती, म्हणून आम्ही निघालो मग शिकारावर. आता म्हणलं साला आपण तर रंगलोच आहोत, पुन्हा एखाद्याला रंगून टाकावं. मग आम्ही सगळ्यात पहिले गेलो उज्याच्या घरी. आता उज्या एकटा मस्त आंघोळ करून बसला होता. मग काय उज्याला पण घेतला. उज्यावर तर पुरी पांढरीवाली पुट्टी करून टाकली. शॉप मध्ये आलो, शॉप मध्ये सर्वांनी लस्सी वगैरे पेली. थोडा वेळ बस झालो. थोड्या वेळामध्येच माहित झाला आम्हाला का आता आपल्या शॉप मध्ये येतात दर्शन. मग काय दर्शनासाठी पुरी प्लॅनिंग केली आणि दर्शन जसा आला आता त्याचा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. मग काय केलं त्याच्यासोबत आम्ही आणि थोड्या वेळामध्ये निघून गेलो मग घराकडे. आता घरी जायचं कारण म्हणजे असं, कारण की दुपारी काही गिरायकी होती नाही आणि रंगून पण खूप होतं, कचकच खूप वाटत होतं. घरी पोहोचलो, मस्त जेवण खाऊन करलो आणि करतो आजच्या व्हिडिओला खतम. चला भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.